मकर राशी कामिका एकादशीचा गुप्त संकेत. पुढील 24 तासात मोठी खुशखबर. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मकर राशीच्या प्रिय व्यक्तींनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात एखादी चिंता आहे का? एखाद्या फोनची, मेसेजची, पैशांची किंवा एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाची तुम्ही वाट पाहत आहात का? जर होय, तर आजची कामिका एकादशी तुमच्यासाठी साधा दिवस नाही. कारण ग्रह नक्षत्रे आणि आध्यात्मिक संकेत असे काही सांगत आहेत की पुढील 24 तास तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल घडवू शकतात. कॉमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा आणि मनापासून भगवान विष्णूंचे स्मरण करा. कारण आजचा हा संकेत प्रत्येक मकर राशीच्या व्यक्तीसाठी खास आहे. कामिका एकादशीचे गूढ महत्त्व. सनातन धर्मामध्ये कामिका एकादशीला अत्यंत पवित्र स्थान दिले गेले आहे. असे मानले जाते की या दिवशी केलेली प्रार्थना, जप आणि श्रद्धा थेट भगवान विष्णूंपर्यंत पोहोचते. मकर राशीच्या व्यक्तींनी गेल्या काही महिन्यात अनेक अडथळे अनुभवले. काहींना आर्थिक अडचणी आल्या, काहींना नात्यांमध्ये तणाव सहन करावा लागला, तर काहींना मेहनत करूनही अपेक्षित यश मिळाले नाही. पण आजची एकादशी सांगते की अंधाराचा काळ आता हळूहळू संपत आहे. तुमच्या आयुष्यातील थांबलेली चाके पुन्हा फिरायला लागतील. जे दार बंद झाले होते ते पुन्हा उघडण्याची वेळ जवळ आली आहे. पुढील 24 तासातील मोठी खुशखबर. मकर राशीसाठी सर्वात मोठा संकेत म्हणजे रखडलेल्या गोष्टींमध्ये अचानक गती येणे. ज्या व्यक्ती एखाद्या निकालाची वाट पाहत आहेत त्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांना पैसे परत मिळण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. ज्यांना नोकरीची चिंता आहे त्यांना नवीन संधी मिळू शकते. ज्यांच्या मनात सतत एकच प्रश्न फिरत आहेत त्याचे उत्तर अचानक समोर येऊ शकते. ही खुशखबर प्रत्येकासाठी वेगळी असेल, पण तिचा परिणाम तुमच्या मनावरील मोठे ओझे कमी करणारा असेल. अनेक दिवसांपासून जे अशक्य वाटत होते ते अचानक शक्य होऊ लागेल. आर्थिक जीवनातील मोठा बदल. पैशांच्या बाबतीत मकर राशीच्या व्यक्तींना दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. जुन्या व्यवहारांमधून फायदा होऊ शकतो. एखादा नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन संधी मिळू शकते. पैशांबाबत घाईघाईत निर्णय घेऊ नका, कारण आज मिळालेली छोटी संधी भविष्यात मोठ्या लाभाचे कारण ठरू शकते. भगवान विष्णूंच्या कृपेने आर्थिक अडचणी हळूहळू कमी होताना दिसतील. तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळण्याची सुरुवात होईल. करिअर आणि नोकरीत शुभ संकेत. ज्या व्यक्ती नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. काहींना बढती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. नोकरी शोधणाऱ्यांना मुलाखती संदर्भात चांगली बातमी मिळू शकते. आज केलेले प्रयत्न पुढील काही महिन्यांचे भविष्य बदलवू शकतात. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. जे लोक तुमच्या क्षमतेवर शंका घेत होते तेच लोक आता तुमचे कौतुक करतील. प्रेम आणि नातेसंबंध. मकर राशीच्या अनेक व्यक्तींच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल दुःख किंवा नाराजी आहे. कामिका एकादशीचा प्रभाव जुने गैरसमज दूर करण्यासाठी मदत करू शकतो. दूर गेलेली व्यक्ती पुन्हा संपर्क करू शकते. प्रेम संबंधांमध्ये विश्वास वाढू शकतो. अविवाहित व्यक्तींना एखादी खास भेट होण्याची शक्यता आहे. मनातील कटुता दूर करून प्रेमाने बोलल्यास अनेक प्रश्न सहज सुटू शकतात. नात्यांमध्ये पुन्हा ऊब निर्माण होईल. कुटुंबातून मिळणारा आनंद. घरातील वातावरण अधिक सकारात्मक होऊ शकते. कुटुंबातील समस्या सोडवण्यासाठी योग्य मार्ग मिळू शकतो. एखादी आनंदाची बातमी संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणू शकते. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद तुमच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका निभावेल. घरात हसू आणि आनंदाचे क्षण निर्माण होतील. काही व्यक्तींना कुटुंबातील सदस्याकडून मोठा आधार मिळू शकतो. ईश्वराचा गुप्त संकेत. मित्रांनो, आता त्या गुप्त संकेताबद्दल बोलूया. जर पुढील 24 तासात एखादे नाव, एखादी संख्या किंवा एखादी घटना वारंवार तुमच्या समोर येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कधीकधी ईश्वर शब्दांनी नाही तर परिस्थितींमधून मार्ग दाखवतो. तुमच्या मनाला जे योग्य वाटते त्यावर विश्वास ठेवा, कारण हा संकेत तुम्हाला योग्य दिशेकडे घेऊन जाण्यासाठी आलेला असू शकतो. अनेकदा जीवनातील मोठे बदल अगदी छोट्या संकेतांपासून सुरू होतात. अनेक दिवसांची प्रार्थना पूर्ण होणार का? मकर राशीच्या काही व्यक्तींसाठी हा काळ भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही रात्री जागून प्रार्थना केली, ज्या गोष्टीसाठी तुमच्या डोळ्यात अश्रू आले, ज्या गोष्टीसाठी तुम्ही हार मानण्याच्या उंबरठ्यावर होता, त्या विषयात आता आशेचा किरण दिसू शकतो.
कदाचित पूर्ण यश लगेच मिळणार नाही, पण योग्य सुरुवात होईल. आणि अनेकदा सुरुवातच सर्वात मोठा आशीर्वाद असते. विद्यार्थ्यांसाठी शुभ बातमी. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. शिक्षणाशी संबंधित चांगली माहिती मिळू शकते. मेहनतीचे फळ मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल. शिक्षक आणि पालकांचा पाठिंबा तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. आरोग्य आणि मानसिक शांतता. शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्याची देखील काळजी घ्या. अनावश्यक चिंता टाळा. ध्यान, जप आणि सकारात्मक विचारांचा लाभ घ्या. आज मन शांत ठेवले तर उद्याची संधी अधिक स्पष्ट दिसेल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण मजबूत मन कोणतीही परिस्थिती बदलवू शकते. अनेक दिवसांचे अपूर्ण स्वप्न अचानक पूर्ण होणार. मकर राशीच्या प्रिय व्यक्तींनो, हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हा संकेत प्रत्येकाला लागू होणार नाही, पण ज्यांना लागू होईल त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा कदाचित अनेक वर्षांपासून तुम्ही एखादे स्वप्न मनात जपून ठेवले आहे. कधी स्वतःचे घर, कधी चांगली नोकरी, कधी व्यवसायात सफलता, कधी मुलांच्या भविष्यासंबंधी चिंता, किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत पुन्हा आनंदाने जगण्याची इच्छा. परिस्थितीमुळे ते स्वप्न वारंवार दूर जात असल्यासारखे वाटत होते. अनेकदा तुम्ही प्रयत्न केले, पण शेवटच्या क्षणी काही ना काही अडथळा आला. परंतु कामिका एकादशीचा हा पवित्र दिवस एक वेगळाच संकेत देत आहे. पुढील काही दिवसात अशी एखादी घटना घडू शकते जी तुमच्या त्या अपूर्ण स्वप्नाला पुन्हा जिवंत करेल. एखादा फोन, एखादी भेट, एखादा निर्णय किंवा एखादी संधी तुमच्या समोर येऊ शकते. सुरुवातीला ती छोटी वाटेल, पण भविष्यात त्याच गोष्टीमुळे तुमचे जीवन बदलू शकते. विशेषतः ज्या व्यक्तींनी मनापासून प्रार्थना केली आहे, ज्यांनी संघर्षाच्या काळातही श्रद्धा सोडली नाही, त्यांना भगवान विष्णूंकडून सकारात्मक संकेत मिळू शकतात. तुम्हाला अचानक असे जाणवेल की आतापर्यंत बंद वाटणारा रस्ता हळूहळू खुला होत आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप रडलात, ज्या गोष्टीमुळे अनेक रात्री झोप उडाली, त्याच विषयात आता आशेचा प्रकाश दिसू शकतो. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जेव्हा संधी तुमच्या समोर येईल तेव्हा भीतीमुळे मागे हटू नका. अनेकदा ईश्वर दार उघडतो, पण त्या दारातून चालण्याचे धैर्य आपल्यालाच दाखवावे लागते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईश्वराच्या वेळेवर विश्वास ठेवा. कदाचित आज तुम्हाला अजून काही दिसत नसेल, पण नियतीच्या पडद्यामागे तुमच्यासाठी काहीतरी चांगले घडत आहे. त्यामुळे निराश होऊ नका, कारण कामिका एकादशीचा हा विशेष संकेत सांगतो की तुमच्या आयुष्यातील एक अपूर्ण स्वप्न आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल सुरू करत आहे. आणि जेव्हा ते स्वप्न पूर्ण होईल तेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, इतका संघर्ष व्यर्थ नव्हता, ईश्वराने माझ्यासाठी काहीतरी मोठे राखून ठेवले होते. कामिका एकादशीचा विशेष उपाय. आज भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तीला अन्नदान करा. हा उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल. श्रद्धेने केलेली छोटी प्रार्थना देखील मोठे चमत्कार घडवू शकते. भावनिक साध. मकर राशीच्या प्रिय व्यक्तींनो, जर आज तुम्ही मनातून तुटलेला असाल, निराश असाल किंवा आयुष्यात सर्व काही संपल्यासारखे वाटत असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ईश्वर कधीही आपल्या भक्तांना एकटे सोडत नाही. आजचा संघर्ष उद्याचे यश बनू शकतो. आजचे अश्रू उद्याच्या आनंदाचे कारण बनू शकतात. कामिका एकादशीचा हा दिवस तुम्हाला सांगतो आहे की तुमची प्रार्थना ऐकली जात आहे. फक्त विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि पुढे चालत राहा, कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय अजून लिहायचा आहे. कॉमेंटमध्ये जय श्री विष्णू आणि श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची ती एक कॉमेंट तुमच्या श्रद्धेची साक्ष ठरेल. भगवान विष्णूंची कृपा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहो. तर हे होतं आजचं राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.